नमस्कार. सर्वप्रथम आपल्या सर्वांचं द ऑफिसर युअर पर्सनल मेंटर या प्लॅटफॉर्मवरती स्वागत. आणि आज विजयादशमीच्या दिवशी जो सत्याचा विजय असतो तो साजरा करणं वेगवेगळ्या पद्धतीने भारतभर आणि महाराष्ट्रभर आपण करतोय. आम्हाला आज ते भाग्य लाभलं की जिथे महाराष्ट्रामध्ये स्पर्धा परीक्षा असो, जमीन कायदे असो, महसूल प्रशासन असो, असं एकही क्षेत्र नाहीये की ज्या क्षेत्रामध्ये उत्तुंग असं व्यक्तिमत्व असलेले माननीय शेखर गायकवाड सर आमच्या आज अकॅडमीमध्ये आम्हाला या दसऱ्याच्या दिवशी ज्ञानाच्या माध्यमातून अमाप असं सोनं देण्यासाठी आज उपस्थित आहेत. आणि त्याबद्दल सर्वप्रथम मी सरांचं हार्दिक स्वागत करतो. एकूणच स्पर्धा परीक्षेतला एकही असा विद्यार्थी नाहीये की जो सरांना ओळखत नाही आणि सरांची पुस्तकं त्यांनी वाचलेली नाहीयेत. विद्यार्थीच काय, विद्यार्थ्यांचे पालक सुद्धा सरांची पुस्तकं आवर्जून वाचतात. मी तर या पुढे जाऊन असं म्हणेन, आणि ते खरं तर खचितच काही अतिशयोक्ती नाहीये, की बांधावरचा शेतकरी सुद्धा सरांची पुस्तकं वाचतो आणि त्या पुस्तकामधल्या ज्ञानातून स्वतःचं सक्षमीकरण करून घेतो. म्हणजेच सरांची महसूल कायद्यावरची जी पुस्तकं आहेत ही खऱ्या अर्थाने आपल्या बळीराजाच्या सक्षमीकरणासाठी, वेगवेगळ्या प्रकारच्या फसवणुकीपासून त्याचं संरक्षण होण्यासाठी एक अतिशय महत्वाचं शस्त्र म्हणून आपण त्याच्याकडे पाहू शकतो. एकूणच या सगळ्या पार्श्वभूमीवरती आजचा जो विषय आहे तो विषय आपण गेल्या वर्षी सरांच्याच माध्यमातून या एका सिरीजची सुरुवात केली होती. राज्यसेवा मुख्य परीक्षा त्या उत्तीर्ण झाल्यानंतर अनेक विद्यार्थी मुलाखतीला पुढे पात्र होतात आणि त्या पात्रतेनंतर विद्यार्थ्यांची त्रिधा तिरपीट उडते की आता मुलाखतीची तयारी कशी करायची. आणि त्यासाठी सर आपलं हे जे पुस्तक आहे मुलाखतीचे पैलू, हे आज महाराष्ट्रातल्या सर्व विद्यार्थ्यांसाठी संजीवनी ठरते. आज प्रत्येक विद्यार्थी आपल्या मुलाखतीच्या तयारीची सुरुवात या पुस्तकापासून करतो आणि त्याला एक बळ मिळतं. ते असं बळ आहे की ज्याला ते शेवटपर्यंत उपयुक्त ठरतं. सर, आज या टप्प्यामध्ये आपला हा मुलाखतीचा जो काही माध्यमातून जो दुसरा टप्पा आपण आज घेतोय, तर त्याच्यामध्ये आपल्या या पुस्तकातील अनेक बाबी अशा आहेत की ज्या विद्यार्थ्यांना तुमच्या मुखातून ऐकायच्या होत्या आणि तुमच्या माध्यमातून त्यांना त्या समजून घ्यायच्या होत्या. तर सर, पहिला प्रश्न हाच आहे की हे पुस्तक लिहावं असं तुम्हाला का वाटलं आणि ह्या पुस्तकाच्या माध्यमातून तुमचे उद्दिष्ट काय होते? म्हणजे मी नोकरीत आल्यापासून जवळजवळ आता 37 वर्ष झाली की स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांपासून मी कधीच बाजूला गेलो नाही. माझी निवड झाल्यानंतर ते पहिल्याच अटेम्प्ट मध्ये तेव्हापासून विद्यार्थी माझ्या संपर्कात होते की आम्ही पण कशी तयारी करायला पाहिजे. आणि अनेक वर्ष माझ्या डोक्यात होतं की मुलाखती संबंधी एक पुस्तक लिहायला पाहिजे. ते याच्यासाठी की फार संक्षिप्त मध्ये मुलाखत काय आहे याची जाहिरातीमध्ये उल्लेख असतो आणि त्यात 2-3च वाक्य लिहिलेली आहेत की ही व्यक्तिमत्वाची चाचणी आहे, तुमचं जनरल नॉलेज तपासण्यात येईल आणि त्याचबरोबर तुम्ही ज्या क्षेत्रामध्ये येऊ इच्छिता त्याला हे तुम्ही पात्र आहे की नाही या दृष्टीने तुमची तपासणी होईल. आता या 3 वाक्यातून नक्की अभ्यास काय करायचा हे मुलाला कळत नाही. मी असं बघितलं की असंख्य मुलं फार अभ्यास करतायत पण दिशा त्यांची भरगटलेली आहे. विशेषतः मुलाखतीच्या बाबतीमध्ये तयारी नक्की काय करायची, कारण इतर पेपरला त्याचा पूर्ण सिलेबस त्याच्या डोळ्यापुढे आहे. याच्यात असं काही मुद्दे नाही आहेत की वैयक्तिक माहिती गोळा करा, गावाची माहिती गोळा करा, आई वडिलांची माहिती गोळा करा, असं काही लिहिलेलं नसल्यामुळे मला असं वाटलं की कुठल्याही मुलाखतीला मुलगा गेला तरी त्याच्या डोळ्यापुढे असं एक ढाचा पाहिजे की ज्याच्यातून त्याला तयारी करता येईल. आणि मला स्वतःला जे जाणवलं, कारण मी MPSCच्या पॅनलवर पण अनेक वर्ष मुलाखती घेतल्या, विशेषतः मुलांना वैयक्तिक स्वरूपाच्या प्रश्नांची उत्तरं देताना अडचण येते. दुसरं म्हणजे डिग्री मिळेपर्यंत त्यांना असे प्रश्न कोणीच विचारलेले नसतात जे MPSC मध्ये इंटरव्ह्यूला विचारले जातात. आणि प्रश्न सोपे असतात, प्रश्न अवघड नाही, पण त्याचं उत्तर कसं द्यायचं हे मात्र त्यांना करता येत नाही. तिसरं म्हणजे भाषा वीक असते आणि त्यामुळे अचानक ग्रॅज्युएट झाल्यावर MPSCचा काहीतरी शोध लागतो किंवा इतर मित्रांच्यामुळे परीक्षेला बसावं असं वाटतं. पण पहिलीपासून ग्रॅज्युएशन पर्यंत काही पुस्तक वाचलेलं नसतं.
मुळात मी अनेक मुलाखतीत असं सांगितलंय की MPSC ला यश मिळायची सुरुवात ऍक्च्युली तुमची 4वी-5वी पासूनच झालेली असते. जो मुलगा फार डोळसपणे वाचन करत येतो, त्याच्या नोट्स काढत येतो, आता अशी सवय शेतकऱ्यांच्या मुलाला कधी नाही. म्हणजे मला हे माहिती आहे की महाराष्ट्रातल्या लाखो शेतकऱ्यांच्या घरात एकही पुस्तक वाचनीय असं काही असत नाही. तो बिचारा त्याच्या जीवनाच्या संघर्षामध्ये एवढा हे आहे, झुंजत आहे की त्याच्या घरात पुस्तकं असणं आणि त्याच्या मुलगा शाळेला जाईल त्याच्या घरात 100 पुस्तकं असणं, हे चित्र शहरी माणसाच्या बाबतीत आहे, जे ग्रामीण भागात नाही. अशा मुलाला ग्रॅज्युएट झाल्यावर मग त्याचा शोधाशोध चालू होते की मुलाखतीची कशी तयारी करायची. अशा असंख्य प्रश्नांची उत्तरं देणारं एक छोटेखानी पुस्तक मी लिहिलं, कारण या पुस्तकातून त्या मुलाला निश्चित कळतं की मुलाखतीची तयारी कशी करायला पाहिजे. आणि निश्चितच सर, म्हणजे हे पुस्तक आज सर्वांसाठी ज्या पद्धतीने धर्मग्रंथांची नावं आपण घेतली, बायबल असेल, गीता, कुराण असेल, त्या पद्धतीने आज मुलाखतीसाठी प्रत्येक विद्यार्थ्यांना हे पुस्तक खूप उपयोगाचं पडतंय. सर, सध्या मला आवर्जून त्याचा उल्लेख करावासा वाटतो की या सर्व विद्यार्थ्यांची राज्यसेवेमधून जेव्हा निवड होते आणि जे सर्व क्लास 1 अधिकारी आहेत, या सर्वांचं प्रशिक्षण ज्या यशदा संस्थेमध्ये होतं, तर तेथे सर सध्या अतिरिक्त महासंचालक म्हणून काम करतायत आणि ह्या संपूर्ण प्रशिक्षण कार्यक्रमाची धुरा सरांच्या खांद्यावरती आहे. आणि सर, ह्या सर्व प्रशिक्षणानंतर जेव्हा आमच्याशी हे विद्यार्थी संवाद साधतात, तेव्हा त्यांच्यामधला जो कायापालट झालेला आहे तो वाखाणण्याजोगा आहे सर. आणि याच कॉन्टेक्स्ट मध्ये मला प्रश्न विचारायचा आहे की महाराष्ट्र लोकसेवा आयोग हा जो 3रा टप्पा आयोजित करतं मुलाखतीचा, तर नक्की त्याचा हेतू काय आहे? नक्की हा टप्पा ठेवण्यामागे आणि त्यातून उमेदवारांचे नक्की कोणते गुण त्यातून तपासले जातात? आणि ही सर्व जे टप्पा आहे मुलाखतीचा, तर ते मुलांच्या मनामध्ये एक भाग असतो की मुख्य परीक्षेची तयारी केल्यावर गुण मिळतात. मुलाखतीच्या टप्प्यामधून नक्की महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला काय पाहायचंय सर? जगभरामध्ये फार वरच्या पोस्टवर तुम्ही जर गेला तर तुम्हाला हे लक्षात येईल, कॉर्पोरेट जगात पण हे वाक्य खरं आहे की अत्युच्च पदावर कुठलाही माणसाची निवड करायची असेल तर त्याचं सिलेक्शन करताना मुलाखत हा एक आवश्यक भाग असतो. त्याचं कारण असं आहे, काही गोष्टी तुम्हाला मुलाखत घेतल्याशिवाय कळत नाही. एक तर त्यातलं ॲटिट्यूड हा जो मुद्दा आहे तो तुम्हाला तपासता येत नाही. दुसरं म्हणजे तुमची पर्सनॅलिटी कशी आहे, तुमचं वक्तृत्व कसं आहे, तुमचं कम्युनिकेशन कसं आहे, हे शब्द हे थिअरीमध्ये राहतात. बऱ्याच वेळा मुलं घोकमपट्टी करणारी असतात. ऑब्जेक्टिव्ह परीक्षेमध्ये तर ते सर्रासपणे आपण बघतो की मल्टिपल चॉईस मधनं काहीतरी याला अ ब क ड करून सिलेक्शन करून येतात. आणि समाजाला जो अनुभव येतो तो असतो की त्यांच्याकडे बघितल्यावर वाटत नाही अधिकारी असा असेल, असं का होतं, म्हणजे असं का व्हावं, बरोबर आहे की नाही? म्हणून पर्सनॅलिटी टेस्ट आहे. हा इंटरव्ह्यू हा मुळातच ही व्यक्तिमत्वाची चाचणी आहे. मग त्याच्यात अनेक पैलू समजतात. मी अनेक वेळा अशी उदाहरणं देतो मुद्दाम कारण विद्यार्थ्यांना कळावं म्हणून, की एका विद्यार्थ्याला, आणि त्याचं वय फार होतं जास्त, मला वाटतं 41 वय होतं, त्याची मुलाखत MPSC साठी मी जेव्हा घेतली, पॅनलवर आम्ही त्यांना तिघही विचारत होतो की हा तुझा शेवटचा अटेम्प्ट आहे असं तू म्हणतो, या वर्षी समजा तुझी निवड नाही झाली तर काय होईल? काय झालं होतं माहित नाही, पण त्याला बहुतेक कुठल्या तरी क्लासवाल्यांनी सांगितलं होतं की बी प्लॅन आयुष्यभर कधी विचारला तर सांगायचा नाही, असं काहीतरी होतं त्याच्या डोक्यात. तर तो म्हणायचा नाही, या वर्षी माझी निवड होणार म्हणजे होणार. मग मी त्याला असं म्हटलो, तो असं 2% शक्यता अशी गृहीत धर की तुझं यावर्षी पण सिलेक्शन नाही होणार, तर तू काय करायचं ठरवलंय? त्यानंतर पण त्याचं उत्तर असं होतं, नाही नाही, या वर्षी माझं 100% सिलेक्शन होणार. मग मी तिसऱ्यांदा त्याला असं विचारलं, दर महिन्याला तुला आई वडील किती पैसे पाठवतात? तो म्हणला 7,500 रुपये मी वडिलांकडनं घेतो. म्हणजे त्याची आर्थिक परिस्थिती बरी होती. मग अजून चौथा एक प्रश्न त्याला असा टाकला, जगभरामध्ये आई वडिलांच्या पैशावर वयाच्या 42 वर्षापर्यंत फक्त अभ्यास करत राहणे आणि एकही पैसा न कमावणे अशी व्यवस्था जगातल्या कुठल्याच देशात अस्तित्वात नाही. तुला आता काय म्हणायचंय मला सांग. मग तो काही बोलला नाही, शांत बसला. पण मी तिथे शांत बसलो नाही, कारण
सगळ्याच क्लासेसवाल्यांशी पण माझी ओळख आहे बऱ्यापैकी. मग मी विद्यार्थ्यांनाच विचारलं नंतर की अरे असं कसं झालं रे, या मुलाने असं का इलॉजिकल उत्तर द्यावं. तर त्यांनी आम्हाला सांगितलं की अमुक एक क्लास असा आहे, तिथे असं सांगतात की ब प्लॅन कधीच सांगायचा नाही, बी प्लॅन सांगायचा नाही, नाहीतर मग तुम्ही कशात तरी कमी आहे असं वाटतं, असं कोणीतरी त्याला सांगितलेलं आहे. आम्ही कसा विचार करतो, जो अनुभव असलेला जे पॅनल आहे त्यात सगळे 30-35 वर्ष प्रशासनात घालवलेले लोक आहे. आम्ही असा विचार केला की बी प्लॅन म्हणजे काय. म्हणजे मी गमतीने अनेक वेळा असं म्हणतो, तुम्ही एखाद्या मुलीला भेटायला गेला आणि मध्ये महापालिकेने रस्ता खोदून टाकला असेल तर परत घरी येता काय, येत नाही. मग काय करता, बाईक तशीच वळवून खाली न उतरता दुसऱ्या गल्लीतून जाताना. मग ब प्लॅन म्हणजे काय, बी प्लॅन म्हणजे हाच आहे. बरोबर आहे ना. तुम्हाला पर्यायांचा विचार तुम्ही करता का आयुष्यात. असा माणूस जर प्रशासनात आला, तो उद्या शेतकरी गरीब दिसला तो म्हणे मी सांगतो हे खरं आहे, तर तो हा माणूस लोकांचं ऐकेल का. बरोबर आहे ना. तो ह्या माणसाचा मी प्रश्न दुसऱ्या पद्धतीने सोडू शकतो असं त्याला विश्वास पटेल का. कारण जो स्वतःच्या आयुष्याबद्दल पर्यायांचा विचार करत नाही तो इतरांच्या बाबतीत कसा करेल. हा मुद्दा आहे. म्हणजे विद्यार्थ्यांना मी मुद्दाम आपल्या माध्यमातून सांगणार की ब प्लॅन हा नुसता परीक्षेत सांगायचा, इंटरव्ह्यू मध्ये सांगायचा याच्यासाठी नाही आहे. आयुष्यात अपयश आलं, बरोबर आहे ना, असा जर माणूस ब प्लॅनचा विचार करणार नसेल तर तो पहिल्यांदा त्याला बायको म्हटली की तुम्हाला काही कळत नाही तर हा सुसाईड करेल. असा माणूस नको ना आम्हाला. बरोबर आहे की नाही. असा माणूस कशाला पाहिजे लाईफ मध्ये. तर हा याचा संबंध ब प्लॅन विचारण्याचा संबंध परीक्षेला उत्तर देण्यापुरता नाही आहे. तो त्याची जीवनाकडे बघायची दृष्टी दाखवतो, तो त्याचा ऍटिट्यूड दाखवतो, तो त्याच्या पर्सनॅलिटीचा एक मोठा पैलू उघड करतो आहे. तर हे विद्यार्थ्यांना कळायला पाहिजे की मी मुलाखतीला उत्तर देताना मी बरंच काही सांगून जातोय. एका मुलीला मी विचारलं की तू MA हिंदी केलंय आणि तू तर शेतकऱ्याची मुलगी दिसते, एकदम ग्रामीण भागातून आलेली, बरोबर. तर तिला म्हणलं तू शेतातून कॉलेजला किती लांब जात होते. तर म्हणजे 8 किलोमीटर जात होते. 8 किलोमीटर लांब कशाने जात होते तर सायकलने जात होते. मग कॉलेज पूर्ण 4 वर्ष सायकलने केलं असताना तुला MA हिंदी करावं असं का वाटलं. आता याचं कारण असं होतं की जर 100 मुलाखती घेतल्या तर BA BCom BE झालेले, MBBA झालेली सगळी मुलं दिसतात. MA हिंदी महाराष्ट्रात झालेला मुलगा दिसतच नाही आम्हाला. म्हणून जिज्ञासा म्हणून मी तिला विचारलं. तिने उत्तर काय द्यावं. माझी मैत्रीण हिंदीला गेली मग मी पण हिंदीला गेले. असं कुठं आयुष्य असतं काय. आयुष्य हे असं म्हणजे तिला असं वाटतंय नदीला धुणं धुवायला जातो की नाही आपण, तसं हे आयुष्य आहे, करिअर आहे, असं नाहीये. मुळात हा जो मुद्दा आहे म्हणजे प्रत्येक शब्दामधून तुम्ही तुमच्या आयुष्याचं एक मोठं चित्रण समोरच्याला देत असता. हे विद्यार्थ्यांना कळायला पाहिजे. म्हणून हे पुस्तक लिहिलं की मुलाखतीचे नुसते पैलू हे तुमच्या एका शब्दावर अवलंबून आहेतच, पण त्याबरोबर तुमचं आयुष्य समोर दाखवणारे पण आहे. आणि हे चित्रण होतं ते एका अनुभवी लोकांकडनं पॅनल मार्फत होत असल्यामुळे मुलांना लक्षात पण येत नाही एवढे त्या गोष्टी त्यांनी पूर्वतयारी केली पाहिजे. मी मुद्दाम असं म्हणलं की मुलाखतीची तयारी करताना जर नोट्स काढायला सुरुवात झाली तर पुस्तकात मुद्दाम लिहिलंय मी की 300 पानापेक्षा जास्त नोट्स तुमच्या स्वतःच्या तयार व्हायला पाहिजे. म्हणजे जीकेची पुस्तकं आपण मोठमोठी बाजारात मी वाचतोय तेवढं पुस्तक मुलाखतीवर चांगलं पुस्तकच नाही असंही माझ्या लक्षात आलं. तर हे विद्यार्थ्यांना कळायला पाहिजे की माझ्या उत्तरातनं माझ्या घरच्यांबद्दल मी बोलतो, माझ्या पार्श्वभूमीबद्दल बोलतो, माझ्या गावाबद्दल बोलतो, माझ्या अभ्यासाबद्दल बोलतो. तर याचं चांगलं चित्रण समोरच्याकडे जाण्यासाठी मला तयारी करायला पाहिजे. आणि मग त्याची अनेक उदाहरणं आपल्याला सांगता येतील. विशेषतः मी मुद्दाम सांगेल इथे की वैयक्तिक प्रश्न हे पहिली इयत्तेपासून ग्रॅज्युएट होईपर्यंत कुठल्याच विद्यार्थ्याला कुठेही विचारले जात नाही. बरोबर आहे. असं काय आहे का की ग्रॅज्युएशनला मुलाखत आहे, नाहीये. 12वी नंतर मुलाखत आहे मग ऍडमिशन आहे, असं नाहीये. मग मुलाखत कधी होते. मुलाखत होतच नाही. मग पहिल्यांदा हा मुलगा सिलेबसही माहित नाही म्हणून त्याला जे येतंय ना ते पुन्हा पुन्हा वाचतो मुलाखतीला जातो.
आणि मग कुठून तरी इतरांच्या मुलाखती वाचलेल्या असतात, त्याच्याकडून थोडी तयारी करतो. मग हा मुलगा जेव्हा मुलाखतीला जातो त्यावेळी अचानक त्याला प्रश्न विचारला जातो की तुझे वडील काय करतात? शेती करतात. किती शेती आहे असं मी विचारलं एका विद्यार्थ्याला. त्याला 5 एकर शेती आहे. ऑब्विसली ह्याच्या पुढचा प्रश्न काय आहे की त्या शेतीमध्ये आता कोणती पिकं आहे? बरोबर आहे. आता हा विद्यार्थी जर मराठवाड्यातला असेल तर त्याला आपल्या शेतामध्ये काय नुकसान झालं, नक्की कशामुळे नुकसान झालं याच्याबद्दल त्याला जिज्ञासा आहे का नाही, त्याला जिव्हाळा आहे का नाही. बरं, तो स्वतःचं शेत उंचावर आहे ना, आपलं वाचलं याच्यातच आनंदी आहे का त्याच्या गावातल्या इतरांचं पण दुःखाचं त्याला जाणीव आहे की साहेब आमच्या गावामध्ये 2500 पैकी 1700 हेक्टर जमीन वाहून गेली, असं तो बोलताना दिसत नाही. आणि हा प्रॉब्लेम आहे. म्हणजे मी जे सांगतो की आजूबाजूच्या परिसराबद्दल जिज्ञासा असणं, जगण्याबद्दल आस्था असणं, समोरच्याबद्दल आत्मीयता असणं, हे सगळे ट्रेट त्याच्या बोलण्यात नाही दिसत आहेत. चौथा प्रश्न मी जेव्हा विचारतो त्याला की आता कोणती पिकं आहेत, त्या मिनिटाला त्यांनी काय उत्तर द्यावं? तो म्हणते कोरोनामुळे मी गावीच गेलो नाही 8 महिने. तर मी म्हटलं तू गावी जाण्याचा संबंध नाही. एखादा मुलगा आई वडिलांना फोन करून विचारतो की मी परीक्षा पास झालोय, माझ्या मध्ये उद्या मुलाखत आहे, आपल्या शेतात काय काय आहे पिकं, यावर्षी किती उत्पन्न झालं. आईला विचारतो की मुलं कशी आहेत, भाऊ कसे आहेत, हे कसे आहेत, परिस्थिती कशी आहे, हे सांगतो की नाही आपण. मग त्याला अशी काय जिज्ञासा नाही की जो माझा मुख्य व्यवसाय वडिलांचा त्याच्याबद्दल मला तिसरा प्रश्न आला की आम्ही म्हणतो मी गावी गेलो नाही, असं कसं चालेल? म्हणजे काय, मला जे दिसतंय या नव्या जनरेशनचं फार चाकोरीबद्ध आहे. त्या चाकोरीच्या पलीकडच्या गल्लीतलं सुद्धा त्याची बघायची तयारी नाही. मग तो समाजाकडे कधी बघणार? आणि नेमकं प्रशासनामध्ये या क्वालिटींची गरज आहे. मुलाखतीच्या बद्दल आपण तसं तासनतास बोलत राहू शकतो, परंतु त्याला आजूबाजूच्या परिसराबद्दल, लोकांच्या बद्दल, समाजातल्या उपेक्षित घटकांबद्दल किंवा जेंडरच्या बद्दल त्याच्याबद्दल संवेदनशीलता आहे की नाही. तिसऱ्या एका विद्यार्थ्याला मी असं विचारलं की तू शाळेत पासून तर कॉलेज पर्यंत गावातच होता, गेले 22 वर्षाचं आयुष्य तू गावात घालवलं, तुझ्या गावामध्ये किती जातीचे लोक राहतात? सिंपल प्रश्न होता. त्याने आजूबाजूच्या वर्गातल्या मित्राकडे बघितलं असतं तरी त्याला सांगता आलं असतं की सर आमच्या गावामध्ये मुख्यतः ह्या 8 जातीचे लोक राहतात, संपलं, एवढंच अपेक्षित आहे. बरोबर आहे. तर तो ते सांगू शकत नाही. तर त्यांनी 1 किंवा 2 जातीची नावं सांगितली, नंतर शांत बसला. मला असं वाटलं असं कसं होऊ शकतं? बरोबर आहे ना. म्हणून मुलाखतीची तयारी करत असताना खरी सुरुवात तर स्वतःच्यापासून, स्वतःच्या घरापासून, मग कुटुंबापासून, कौटुंबिक पार्श्वभूमीपासून, मग गाव, मग तालुका, मग जिल्हा, मग राज्य, मग राज्यातले प्रश्न, मग भारतातले प्रश्न, अशा क्रमाने जायला पाहिजे. हे या पुस्तकामध्ये पण मी लिहिलं आहे. निश्चित. आणि म्हणजेच काय तर पिंडी ते ब्रह्मांडी या पद्धतीने आपल्याला स्वतःपासून सुरुवात करायची आणि ब्रह्मांडापर्यंत पोहोचायचं. एकदम बरोबर. हे करत असताना आपण सदैव संवेदनशील राहणं आणि आजूबाजूला घडणाऱ्या घटनांबद्दल सजग राहणं, त्याच्याबद्दल आपली जिज्ञासा सतत जागृत ठेवणं हे गरजेचं आहे. कारण हेच उद्या प्रशासकीय अधिकाऱ्याचं काम आहे. बरोबर. येस सर, निश्चितच. तुम्ही एक मध्ये शब्द वापरला सर की आजचा विद्यार्थी हा फार चाकोरीबद्ध आहे. मी त्याच्या पुढे जाऊन त्याला एक शब्द जोडेन की तो रील स्टार आहे. म्हणजे जिकडे तिकडे आज सर 30 सेकंद आणि 60 सेकंदाच्या पलीकडे त्याचं कॉन्सन्ट्रेशन राहत नाही. एका मुलाला आम्ही हे पुस्तक वाच म्हणून सांगितलं, तो म्हणतो सर ह्याच्यापेक्षा शॉर्ट मध्ये काय मिळेल का मला? पुस्तकांमध्ये पुस्तक म्हणून ज्याची व्याख्या होते ना, त्याच्यातलं लोएस्ट साईजचं पुस्तक हेच आहे. तर हे त्याला अजून शॉर्ट पाहिजे. 5 पानं दिली तर तो म्हणतो हे 2 पानात बसवता येईल का? तर हे तुम्ही जे म्हणलं ते बरोबर आहे. रीलचं आयुष्य असल्यामुळे म्हणून त्याचे म्हणजे त्याला क्षणभंगुरता पण फार जास्त आहे. त्यामुळे मुलांना असं हवं असतं की मुलाखतीची तयारी ही शॉर्टकट मध्ये होऊ शकते का ती प्रदीर्घ काळ चालणारी प्रक्रिया आहे. माझं तर मत उलट आहे की ज्या मिनिटाला लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत बसायचा विचार करतो आपण, अजून आपण सिलेबस बघितलेलं नाही, अजून ते युपीएससीचं सिलेबस, एमपीएससी सिलेबसची कॉपी आपण आणलेली नाही, मागचे क्वेश्चन पेपर आणलेले नाही,
त्या मिनिटाच्या पासूनच त्याने मुलाखतीसाठी स्वतंत्र एका वहीमध्ये नोंदी घ्यायला सुरू केलं पाहिजे. एवढा लॉंग टर्म अभ्यास मुलाखतीसाठी करायला पाहिजे. निश्चित निश्चित. आणि तुम्ही जसं मगाशी एक उल्लेख केला होता की मुलाखतीच्या माध्यमातून व्यक्तिमत्वाची चाचणी घेतली जाते, तर मुळात अतिशय आपल्या खुमासदार शैलीमध्ये जर विद्यार्थ्यांना तुम्ही सांगितलं की नक्की व्यक्तिमत्व काय असतं आणि त्याचा विकास कसा करता येतो, तर ते त्यांना आणखी सोपं होईल. 2-3 मुद्दे विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवायला पाहिजे. एक म्हणजे तुम्ही मुलाखतीमध्ये 4-5 प्रकारचे प्रश्न असतात. एक असतात जे वस्तुनिष्ठ आहे, म्हणजे तुमच्याबद्दल फॅक्च्युअल काहीतरी माहिती मागवणारे असते. ते तालुक्याची माहिती आहे, जिल्ह्याची माहिती आहे, प्रश्नांची माहिती आहे, फक्त माहिती आहे. दुसरा प्रश्न असतो जे अनालिटिकल असतात, म्हणजे तुमच्याकडनं त्याचं विश्लेषण करून ते मागतात आणि तशा प्रश्नांवर मुलं बऱ्याच वेळा गोंधळतात. उदाहरणार्थ, MPSCच्या पॅनलला तुम्ही DYSPचा प्रेफरन्स दिला आणि मुलाखतीला गेल्यावर असा प्रश्न विचारला की पोलीस भ्रष्टाचारी असतात का? आता त्याच्या मनात आहे ना, काही सेकंदामध्ये अनेक विचार येतात की समोर एक IPS ऑफिसर बसलेला आहे, बरोबर आहे, तो मुलाखत घेणार आहे. त्याला मी जर म्हणलो की पोलीस भ्रष्ट असतात तर तुम्हाला 5 मार्क कमी देईल, असं त्याला वाटत असतं, बरोबर आहे. दुसरीकडे त्याचं मन, जे खरं मन आहे, ते म्हणतात की सकाळीच पोलिसांनी मला अडवलं होतं, तर पोलीस चांगले कसं म्हणायचं, मोठा प्रश्न आहे. आणि तिसरं मन त्याला असं सांगत असतं की गोळमळीत खोटं उत्तर देऊन आता वेळ निभावून नेऊ, म्हणून तो सांगतो काहीतरी उत्तर आणि ते त्याच्या चेहऱ्यावर दिसतं. एखादा माणूस खरं बोलतो का नाही हे आपल्याला, आता एवढे माणसं अनुभवी असतात की लहान मुलगा सुद्धा ओळखतं, यार वडील रागावले, आई रागावले, तर चेहरा बघून ठरवतं की हे रागावलं, इकडे जायचं नाही आता, तर ते त्याला नजरेवून कळतं कुठलं संभाषण नसताना. तर एवढा माणूस संवेदनशील असेल तर त्याला डेफिनेटच कळणार नाही. तर अशा विश्लेषणात्मक प्रश्नांमध्ये विद्यार्थ्यांना भूमिका घेता येत नाही. याची मला 2-3 कारणं दिसतात. एक म्हणजे मुलं एकमेकात ग्रुप स्टडी करत नाही. जर राहुरी विद्यापीठात मुलं करतात, ते इतर ठिकाणी काय करतात, लोक एकटे एकटे अभ्यास करायला बघतात. मग त्यांना कळतच नाही की माझं उत्तर बरोबर आहे की नाही, चुकीचं आहे, की मला अजून 4 मुद्दे सांगायला पाहिजे. तर हे मुलाखतीची तयारी एक वेगळीच इंटरेस्टिंग गोष्ट आहे की जी मला वाटतं ग्रुपने करायची गोष्ट आहे. की तुम्ही मला एक प्रश्न विचारला, गांधीजींचं कॉन्ट्रीब्युशन मला विचारा, मग मी गांधीजींचं कॉन्ट्रीब्युशन 5 वाक्यात सांगितलं, तर तो दुसरा मुलगा म्हणे नाही नाही, त्यांचं हे एक महत्वाचं कॉन्ट्रीब्युशन आहे, ते तू सांगायला पाहिजे, तर मग ही मी 6वा मुद्दा ऍड करायला पाहिजे. असं करत 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 एक कॉम्प्रिहेन्सिव्ह उत्तर करायचा प्रयत्न करायला पाहिजे. मग तुम्ही सर्वंकष परिपूर्ण असं उत्तर देऊ शकता. हे विद्यार्थ्यांच्या मध्ये लॅकिंग आहे. तिसरी जी कॅटेगरी आहे की ज्याच्यामध्ये मुलं फसतायत, ते म्हणजे ओपिनियनच्या बाबतीमध्ये त्यांना भीती वाटते की चीनची बाजू घ्यायची, अमेरिकेची घ्यायची, युक्रेनची घ्यायची, की रशियाची घ्यायची, पॅलेस्टाईनची घ्यायची, इस्रायलची घ्यायची. याच्यामध्ये ऑफिशियली भारत सरकारने अनेक वेळा परराष्ट्र मंत्र्यांनी सगळ्यांनी आपलं स्टेटमेंट दिलेलं असतं. ते जोपर्यंत वाचत नाही तुम्ही, तोपर्यंत भारताची न्यूट्रल भूमिका आहे म्हणजे काय हे त्याला समजत नाही, बरोबर आहे ना. तो आपण जसे पारावर गप्पा मारतो, गावाकडचे पुढारी जसे गप्पा मारतात, तसं म्हणतो नाही नाही हे चुकीचंच झालेलं आहे. तर ते असं नाही आहे, त्याच्याकडनं बरोबर का चूक असं विचारलेलं नाही, या विषयाचे सगळे पैलू तुला माहिती आहे का, असं विचारण्याचा मुख्य उद्देश काय की तुम्हाला बाजूने 4 मुद्दे आहेत, विरोधातले 4 मुद्दे आहेत, पण भारताने अशी भूमिका घेतली आहे हे सांगता आलं पाहिजे. आणि या ओपिनियन बेस्ड प्रश्नांमध्ये पण मुलं फार गोंधळलेले असतात, त्यांना उत्तर देता येत नाही. चौथी कॅटेगरी आहे की ज्याच्यामध्ये फक्त स्टॅटिस्टिकल माहिती नसते, तर त्यातनं काहीतरी एक इंडिकेशन असतं, म्हणजे पॉलिसी मेकिंगशी संबंधित काहीतरी गोष्ट असते. उदाहरणार्थ, अमेरिकेच्या टेरिफ जे वाढ झाली आहे त्याच्या मागे अमेरिकेची फिलॉसॉफी काय आहे असं विचारलं. तर सतत आपण अभ्यास करताना फक्त भारताची बाजू वाचत गेलो आणि तुम्ही अभ्यास करताना दुसरी बाजू वाचली नाही. ठीक आहे, तुम्हाला तो देश आवडतो का नाही आवडतो हा मुद्दा नाही आहे, आपण स्टुडंट म्हणून, विद्यार्थी म्हणून त्या पैलूचा अभ्यास केला की नाही केला, हा महत्वाचा मुद्दा आहे. उद्या
तुम्ही ऑफिसर झाला, तुमच्या विरोधात एक मोर्चा आणला. मी ते साखर आयुक्त असताना हजारो मोर्चांना सामोरं गेलो. तर ते प्रशासनाला जाब विचारणं त्यांचा अधिकार आहे. बरोबर आहे. शेतकरी प्रतिनिधींना त्यांच्या अधिकाराबद्दल विचारणं त्यांचं कामच आहे. ते करत असताना तुम्ही संयम न सोडता तुम्ही लॉजिकल बोलता की नाही बोलत, याच्यावर तुमचा सगळा परफॉर्मन्स सुद्धा अवलंबून आहे. आणि हा ट्रेट परीक्षे रिटर्न देऊन कळेल का? तर कळणार नाही. हा माणूस समर्थपणे तोंड देईल का या सिच्युएशनला, हे कळत नाही. म्हणून अनेक वेळा मी असं बघितलं की फील्डवर आलेले अधिकारी 500 पोलीस बंदोबस्त लावून कोणालाच न भेटणारे पण साखर आयुक्त होते. आणि त्याच्या विरुद्ध मी रस्त्यावर जाऊन टेम्पोवर जाऊन शेतकऱ्यांच्या आंदोलनाला सामोरं गेलो. तर मग आता प्रशासनामध्ये मग लोक तुलना करतात. बरोबर आहे ना. म्हणजे तुमचा आता यशोदामध्ये कालच नवी बॅच आली, 11वी तुकडी आली CPTPची. आम्ही त्यांना हे प्रॅक्टिकल शिकवायचा प्रयत्न करतोय सातत्याने की तुम्ही रिअल टाइम सिच्युएशनला तुम्ही सामोरे जाऊ शकता की नाही, परिणामकारकरित्या सामोरे जाता की नाही जात. बरोबर आहे ना. तुम्ही ऑफिसमध्ये आला, एखाद्या RTI ऍक्टिव्हिस्टने विचारलं की तुमच्या आरोग्य केंद्रामधली 4 झाडं वाढली, त्याला तुम्ही जबाबदार आहात. तर त्याला जर असं वाटलं डॉक्टरला, तर मी फक्त पेशंट तपासणार, मी बाहेरच्या बाजूला मी बघणार नाही झाडं जळाली का नाही, असं त्याला म्हणता येईल का? तर प्रश्नच आहे. बरोबर आहे ना. तर तो जर त्या आवारात राहतो, त्या आवाराचा आनंद घेतो, तर त्याच्या झाडांकडे तो का बघत नाही? हा प्रश्न विचारायचा अधिकार आहे का नाही लोकशाहीमध्ये? ते असे अनेक पैलू समोर येत आहेत की ज्यामुळे आता मिनिटाला मी असं म्हणतो की पब्लिक ऑफिसेस हे स्कॅन केले जात आहेत दिवसातून अनेक वेळा. आणि यामध्ये अनेक अधिकारी हे पर्सनॅलिटी वाईज, ॲटिट्यूड वाईज कमी पडताना आपल्याला सापडत आहेत. याचं मुख्य कारण हेच आहे. आणि म्हणून मुलाखतीचं फार महत्व आहे की नुसतं थेरॉटिकल माणूस नको. तुम्ही आता जे मुद्दे मांडले सर, त्याच्यामध्येच एक आणखी मुलांची तारांबळ उडते जेव्हा की मान्य सदस्यांद्वारे शासकीय योजनांविषयी त्यांचं मत विचारलं जातं. उदाहरणार्थ लाडकी बहीण योजना असेल किंवा आता नुकतंच मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांना अनुदान देण्यासाठी शेतकरी जे ऊस उत्पादक आहेत त्यांचे 15 रुपये किंवा ते कट करणं असेल. बरोबर. मग याच्यावरती त्यांना शासकीय योजनावर किंवा निर्णयावर टीका करावी का आपण? हा असा एक नेहमी प्रश्न पडतो. विद्यार्थ्यांकडनं हे अपेक्षित आहे की पहिल्या टप्प्यामध्ये ह्या प्रश्नाचे सगळे पैलू कोणते आहेत. बरोबर. आता तुम्हाला मी सांगतो मुद्दाम, कारण मी 2दा मुख्यमंत्र्यांकडे पण काम केलं. मुख्यमंत्री सहायता निधीला जी गॅरंटेड पैसे मिळतात त्याच्यामध्ये साखरेच्या म्हणजे प्रत्येक टनामागे ऊसाच्या गाळपावर 5 रुपये मागच्या वर्षीपर्यंत, या वर्षी आता त्यांनी 15 रुपये म्हटलं. मुख्यमंत्री निधीमध्ये 37 कोटी रुपये दरवर्षी हे साखर धंद्यातनं मिळतात. आणि तो एक गठ्ठा अशी रक्कम येते. बाकीच्या ठिकाणी इंडस्ट्रीज किंवा इतर लोकांच्या डोनेशनवर हे मुख्यमंत्री निधी अवलंबून राहतो. मग अशा निधी की ज्याच्यात किमान रक्कम इन्शुअर करायची असेल तर त्यांनी असं ठरवलं की यावर्षी मराठवाड्यात जास्त नुकसान झाल्यामुळे 5 रुपयाऐवजी या वर्षापुरते त्यांनी 15 रुपये घ्यायचं ठरवलं. लोकांना असं वाटू शकतं की हे 15 रुपये पुन्हा शेतकऱ्याकडनंच घेतले. बरोबर आहे ना. असं वाटू शकतं कारण ते ऊसाच्या टनामागे आहे, पण ते कुठून द्यायचे? FRPतनं द्यायचे नाही आहेत. हे विद्यार्थ्यांना कळालं पाहिजे की हे शेतकऱ्याच्या FRPतनं कट होणार नाही. हे कारखान्याच्या बॅलन्स शीट मध्ये FRP देऊन झाल्यावर जी रक्कम राहील त्या रकमेतनं त्यांनी द्यायची आहे. सो कारखाना ऍज अ इंडस्ट्रियल युनिट हे पैसे द्यायचे आहेत. एवढा अभ्यास त्याचा आहे का हे तपासायचं आहे. मग हा वाईट का चांगला हा तर नंतरचा मुद्दा आहे. लाडकी बहीण योजनेसारख्या योजनेवर आउटले किती आहे, लाभार्थी किती आहेत, किती पैसे दरवर्षी जाणार आहेत, दर महिन्याला किती अलोकेशन होतं, आपलं राज्याचं बजेट किती आहे, त्याचे हे किती टक्के रक्कम येते, एवढे 7-8 आकडे हा मुलगा अभ्यास करून येतो का नाही आहेत की त्याचे गल्लीमधले लोक किंवा त्याचे वर्गमित्र म्हणतात, एक भूमिका घेतात, ते एका पार्टीची बाजू घेतात, हा एका पार्टीची बाजू घेतात आणि तो टीका करायचा म्हणून काहीतरी बोलतो. असं आहे का त्याने अभ्यास केला आहे आणि हे साधारण बजेटच्या 0. इतके टक्के येतं असं बोलतोय? हा मुद्दा महत्वाचा आहे. तो विद्यार्थ्याकडनं काय आहे, विद्यार्थ्याकडे त्यांचा संभ्रम कशामुळे तयार होतो
की त्याला असं वाटतं सरकारी योजनेवर डायरेक्ट टीका केली तर समोरचे लोक नाराज होते. त्याच्याकडनं विद्यार्थी म्हणून अभ्यास करणं अपेक्षित आहे. बरोबर आहे ना. म्हणजे आता रशियाच्या बाबतीत आम्हाला कोणत्या रेटने क्रूड ऑइल मिळतं, आपण एकूण क्रूड ऑइल किती इम्पोर्ट करतो, पूर्वी इराणकडनं आपण किती घेत होतो, आपल्या एकूण रिक्वायरमेंटच्या किती टक्के हे ऑइल येतं. आज जर युरोपकडनं घ्यायचं किंवा इराणकडून घ्यायचं तर आपल्याला ते ट्रान्सपोर्ट कॉस्ट किती बसतो, आणि ते रुबल मधला व्यवहार आणि डॉलर मधला व्यवहार मध्ये आपलं किती नुकसान झालं असतं, याच्या पैलूंचा त्याने अभ्यास केला की नाही हे विद्यार्थ्याकडनं अपेक्षित आहे. हा निर्णय बरोबर का चुकीचा हा मुद्दा नाही. त्याने हे एवढं सांगावं की भारताने अशी भूमिका घेतली आहे, पण ह्याच्यातनं असं दिसतं की डॉलरची जेव्हा आपली कोंडी होते त्यावेळी डायरेक्ट रुपीमध्ये आपल्याला वस्तू देणारा आणि आपल्याकडनं रुपयामध्ये व्यवहार करणारा जे देश आहे त्यात रशियाचा समावेश होतो. आणि हा जो ऍडव्हान्टेज आहे, बरोबर आहे ना, आणि हा त्याला रिलेट करता आला पाहिजे. विशेषतः ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्याला आता 60 सालापर्यंत मागच्या पिढीपर्यंत शेतकरी ज्वारी आणून किराणा दुकानदाराला देत होता आणि तेवढ्याच पैशाचं तेल घेऊन जात होता. त्याला आम्ही बार्टर सिस्टीम म्हणत होतो. बरोबर आहे ना. हे आंतरराष्ट्रीय बार्टरच आहे. कातडीच्या वस्तू तुम्ही घ्या, डायमंड आमच्याकडनं तुम्ही घ्या, तुम्ही क्रूड ऑइल आम्हाला द्या. त्यामुळे पैसे डॉलर न देता हे होत आहे व्यवहार. हे पण विद्यार्थ्यांनी पहिलं माहित पाहिजे. तसं असल्याशिवाय उत्तर देता येणं अवघड आहे. बरोबर. इतिहास कसा लिहावा असं एकदा थोर इतिहासकार रँके यांना विचारण्यात आलं. ते म्हणाले होते की इतिहास लिहायचा नाहीच आहे. त्यांचं एक वाक्य होतं सर, फॅक्ट रिव्हील देमसेल्फ. तुम्ही फॅक्ट मांडा, इतिहास आपोआप उलगडतो. एकदम बरोबर आहे, एकदम बरोबर. त्याच पद्धतीने आणि विद्यार्थ्यांनी सुद्धा आधी फॅक्ट्स वर एकमत करावं. ओपिनियन तर नंतरचा मुद्दा आहे. तुम्ही फॅक्ट सांगत गेला तरी मुलाखत घेणारे म्हणतील अरे भरपूर अभ्यास केलाय तू, पुढचा प्रश्न सांग. असं का होत नाही? येस सर, डेफिनेटली. आणि सर यातलाच एक जोडून मुद्दा येतो, तो म्हणजे बऱ्याच वेळेस काही असे त्यांना सिच्युएशन बेस्ड प्रश्न विचारले जातात की ज्याच्यामध्ये कायद्यावर बोट ठेवून आपण उत्तर द्यावं का थोडस चाकोरीच्या बाहेर जाऊन आउट ऑफ द बॉक्स उत्तर द्यावं, हा एक त्यांचा संभ्रम असतो. तर अशा वेळेस कसं त्यातून मार्ग काढता येईल? आपल्याला असं ज्यावेळी फार संभ्रम मुलांच्या तयार होईल तेव्हा विद्यार्थी एक चांगली भूमिका घेऊ शकतात की कायद्यानुसार हे उत्तर आहे पण नैतिकतेच्या दृष्टीने हे उत्तर आहे, या दोघांचा समन्वय साधायचा प्रयत्न केला पाहिजे. बस इथे येऊन ते उत्तर संपवायला पाहिजे. ओके, साधं सिंपल आहे. नैतिकता ही सुद्धा त्या ठिकाणी आपण महत्वाची मानली पाहिजे, प्रश्नच नाही. मग म्हणजे सर असं म्हणायचं का आपण की जेव्हा एखाद्या विद्यार्थी मुलाखतीची तयारी करतो आणि मुलाखतीमध्ये प्रश्नांची उत्तरं पण देतो तेव्हा त्याच्या उत्तरांच्या केंद्रस्थानी जनता असावी, राज्यघटना असावी का प्रशासन असावे? त्याच्या केंद्रस्थानी सतत सामान्य माणूस असायला पाहिजे, नागरिक असायला पाहिजे. आणि नागरिक असताना सुद्धा नागरिकाच्या अनकॉन्स्टिट्युशनल म्हणजे घटनेत नसलेल्या गोष्टींच्या डिमांड बद्दल त्यांनी बोलता कामा नये. सो घटना अधिक सामान्य माणूस ह्या दोघांचं जे कॉम्बिनेशन आहे आयडियल, तो त्याचा दृष्टिकोन पाहिजे. म्हणून मी अनेक मुलाखतीत असं सांगितलं की तुम्हाला सरकारला काय वाटतं यापेक्षा घटनेला काय अभिप्रेत आहे हे तुम्ही उत्तर देणं जास्त लॉजिकल आहे. आणि ते देताना तुम्हाला तुमच्या मनामध्ये सामान्य माणूस डोकावतो का, त्याचा अप्रोच डोकावतो का? बरोबर आहे ना. तुम्ही जर असं उद्या म्हटला की उदाहरणार्थ इमॅजिनरी उदाहरण आहे, पण का हा पाऊस आणि पूर जो आला तो निसर्गाने घडवला, त्याला सरकारने पैसे द्यायची काही गरज आहे का? बरोबर आहे ना. असं प्रश्न विचारला कोणी तर मुलं 1 मिनिट विचार करणार की खरंच आहे, पाऊस तर काही सरकारने पाडला नाही. बरोबर आहे, पुरासाठी सरकार जबाबदार नाही. पण सरकार उत्तरदायी कुणाला आहे? तिथल्या लोकांसाठी आहे ना. सरकार म्हणजे एकेकाळी आपले राष्ट्रपती सर्वपल्ली राधाकृष्ण म्हणले देश बनतो कशाने? या विटा मातींच्या बिल्डिंगनी, मोठमोठ्या इमारतींनी देश नाही घडत. देश म्हणजे त्यांची माणसं. तो जिवंत माणसाच्या आयुष्याकडं जर संवेदनशीलतेने बघत नसेल तर त्याला आपण सरकार म्हणू का? त्याला म्हणणार नाही. मग तो जर माणूस उपाशी राहतोय, 15 दिवस रस्त्यावर येतोय, त्याच्याबद्दल सरकारची ड्युटी नाही असं म्हणणं
म्हणजे अतिशय प्रतारणा केल्यासारखं आहे या Yes. सगळ्या मूल्यांची. Yes. म्हणून रिअलिस्टिक उत्तर देण्याचा प्रयत्न विद्यार्थ्यांनी करायला पाहिजे आणि ते त्याच्या स्वतःच्या बुद्धीला आधी पटलं पाहिजे. ते चेहऱ्यावर दिसतं बऱ्याच वेळा हो सर. की तो खोटं बोलतोय हे सुद्धा दिसतं. हो सर. हम्म? अगदीच. ह्याच संदर्भात एक मुद्दा आणखी एक येतो सर, की तो म्हणजे मुलाखतीला जाण्याच्या अगोदरच विद्यार्थी आता पॅनल वरती सदस्य कोण आहेत यांची माहिती काढतात आणि त्यामध्ये सर तुम्ही मगाशी मेन्शन केल्याप्रमाणे 35 वर्ष किमान अनुभव असलेले आहेत, त्यापेक्षा जास्तच अनेक IAS, IPS आणि वरिष्ठ अधिकारी त्या ठिकाणी आहेत. तर जाण्याच्या आत म्हणजे त्या प्रवेश करण्याच्या अगोदर त्यांच्या मनामध्ये खूप मोठी भीती असते. ही भीती दूर कशी करता येईल आणि हा आत्मविश्वास कसा उंचावता येईल? मुळात आहे ना, अभ्यास करायच्या ऐवजी हे शोधायचं काही कारणच नाही. आमच्या वेळी जेव्हा आम्ही मुलाखतीला गेलो आम्हाला कोणीच माहित नव्हतं, पॅनलवरच्या एकाही माणसाचं पण नाव नव्हतं माहित. अच्छा. आताही MPSC तसंच करतं, ऐनवेळी पण काही मेंबर त्याच्यामध्ये बोलवतं आणि रॅन्डमली कोणत्या पॅनलकडे तुम्ही जाणार हे त्या दिवशी सकाळीपर्यंत ठरलेलं नसतं. येस सर. ते सरळ मागच्या गेल्या 5-6 वर्षाचं मला माहिती आहे येस की सर. सरळ सांगतात 1, 3, 5, 7 तुमच्याकडे घ्या, 2, 4, 6 आमच्याकडे घ्या, असं मुलाखत सुरू होण्यापूर्वी ठरवतात. बरं. त्यामुळे उगीच कारण नसताना हा माणूस कडकच आहे, तो काहीतरी वेगळेच प्रश्न विचारतो, या भानगडीत न पडता मुलांनी तेवढा वेळ अभ्यासावर घालवायला पाहिजे. येस सर. आणि दुसरं म्हणजे मुलाखत देऊन आल्यानंतर कारण नसताना ओव्हर एक्साइटमेंट मध्ये तुला काय विचारलं तेच प्रश्न आपल्याला विचारले जातील असं समजणं पण चुकीचं आहे. येस सर. मुळात असं पॅनल असा विचार करतं की तेच प्रश्न कशाला विचारायचे, येस. पण मुलं त्याच्यामध्ये आणि मग टेन्शन मध्ये येतात. येस सर. म्हणजे बाहेर एखादा मुलगा आला आणि त्याला असं विचारलं की नामिबियाची राजधानी कोणती, मग त्या मिनिटाला तो बघायला लागतो की नामिबियाची राजधानी काढा. तर काही गरज नाही. अशा ऐनवेळी पॅनिक झाल्यामुळे एका विद्यार्थ्याला मी त्याला म्हटलं बसा खाली, येस. तर तो बसायलाच तयार नव्हता. येस. MPSC ची मुलाखत नव्हती, हो. एक स्थानिक स्वराज्य संस्थांमधले रिक्रुटमेंट होते. येस. त्याला म्हटलं बस खाली, तर तो म्हटला सर तुम्ही कुठं मी कुठं, बरं का. तो बसायलाच तयार नाही अजिबात. तर आम्हाला तो म्हणजे आमची पहिली 1.5 ते 2 मिनिटं ह्याच्यातच वाया गेली की तो बसत का नाही. आणि त्याला असं दाखवायचं होतं जसं काय मी किती ओबिडियंट आहे आणि त्याला काहीच आलं नाही, एकही उत्तर देता आलं नाही. मग मी त्याला शेवटी असं म्हणलो की तुला काहीच येत नव्हतं म्हणून तू बसत नव्हता का. ते असं काहीतरी जे कॉमेडी सारखं काहीतरी करतायत लोक, ते करायची काही गरजच नाही यार. नॉर्मल सारखं जागा. आपण MPSCच्या पॅनलला जातोय मुलाखतीला, तर त्या पॅनलमध्ये कोण आहे हे बघायचं काय कारण आहे. येस सर. अजिबात गरज नाही त्याची. पण कितीही तयारी केली तरी काही वेळेस विद्यार्थ्यांना काही अनपेक्षित प्रश्नांना सामोरं जावं लागतं, याची अपेक्षाच नसते. ते साहजिक आहे. म्हणजे असं होणारच आहे की जेव्हा अगोदर काही तयारी नसते, पॅनल सुद्धा काही घरनं प्रश्न तयार करून आणतं का, नाही. आणत नाही. त्याचं बायोडेटा समोर बघतं आणि अचानक आठवतं. येस. आता एक मुलगा नगर जिल्ह्यातला होता, त्याच्या बायोडेटाहून दिसलं की त्याचं नाव तर काय आपल्याला माहित हो नसतं, सर. पण त्याचं हायस्कूल आणि कॉलेज कुठून झालंय त्याच्यावरून आम्ही त्याला विचारलं की नगर जिल्ह्यामध्ये उत्तरेकडून सुरू करून धार्मिक स्थळांची 5 नावं तू सांग. आता सिंपल गोष्ट आहे, ज्या जिल्ह्यात तो 22 वर्ष राहिलाय येस सर. त्या जिल्ह्यात सगळ्यात उत्तरेला कोणतं देव आहे आणि मध्ये कुठला आहे, दक्षिणेला कुठला, एवढं बघायचं होतं. येस. त्याने आधी त्याला पहिल्यांदा आठवलं शिर्डी, ओके. मग आठवलं श्रीगोंद्याचं मंदिर, मग त्याला आठवलं नगरचं एक मंदिर. सो तो आधी दक्षिणेला गेला, परत उत्तरेला आला, परत दक्षिणेला गेला. याचा अर्थ त्याला भूगोल 15 वर्ष वाचून काही फायदा झाला नाही असा त्याचा डायरेक्ट अर्थ आहे. येस सर. तो म्हणजे जगण्याचा भूगोल माहित नाही, हम्म. पण पुस्तकातला भूगोल माहिती आहे, त्याचा उपयोग नाही ना. त्याला माइंड ऍप्लिकेशन आहे का नाही हा मुद्दा आहे. तर त्याला हे कळत नाही. तो असं बाहेर गेल्यावर असं म्हटलं असेल की मला ती उत्तरं सगळी बरोबर देता आली. त्याला वाटतं ते बरोबर दिली, पण तसं नाही आहे. आणि प्रश्न विचारताना एक विशिष्ट दृष्टिकोन आहे येस सर. की त्याच्याच स्वतःच्या जिल्ह्याकडे तो उत्तरेकडे तोंड करून शांतपणे विचार करून बघतोय का की उत्तरेकडून सुरू करून मला सांगितलंय तर आधी हे येणार, मग हे येणार, मग हे येणार, येस. असं काही बोलतोय का नाही बोलत लॉजिकल. तर हे लॉजिक, स्वतःच लॉजिक इलॉजिकल आहे का हे सारखं त्याला तपासून बघावं लागतं. बरोबर. म्हणजेच मुलाखतीची तयारी ही फक्त पुस्तकांपर्यंत मर्यादित नसून ती जगण्याचा भाग झाली पाहिजे. येस. आणि तुम्ही जे जीवन जगत आलेला आहात
त्याच्याबद्दल तुम्ही किती अवेअर आहात, सजग आहात, हे त्यातून दिसलं पाहिजे. येस. एक विद्यार्थी होता, ऍग्रिकल्चरचं उदाहरण सांगतो. एक विद्यार्थी होता, तो म्हणला पिकं कोणती घेतात, तर म्हणा आमच्याकडे सर तंबाखूचं पीक असतं. म्हटलं ठीक आहे, चांगली गोष्ट आहे. 1 एकराला तंबाखूचं बी किती लागतं, असा एक साधा सिंपल प्रश्न होता. का ते मोहरीपेक्षा बारकं तंबाखूचं बी असतं, तर ते ऍग्रिकल्चरचं असल्यामुळे मला माहिती आहे. मग त्यांनी सांगताना मला सांगितलं सर 5-6 किलो लागतं. 5-6 किलो मध्ये जवळजवळ 25 एकरपेक्षा जास्त तंबाखू पेरला जाईल, असं आहे. सो बेसिकली विचारण्याचा उद्देशच आहे की तंबाखू पीक एवढं प्रातिनिधिक नाही, बरोबर आहे ना. पण त्याच्याकडे लकीली तंबाखू हे पीक घेतलं जातं त्याच्या वडिलांकडून, पण त्यांनी एकदाही जाऊन बघितलं नाही शेतामध्ये, घरात त्या बियाला ट्रीटमेंट करताना बघितलं नाही की 1 एकराला घेताना फवारीमध्ये किती बी घेतात. तो ह्याचा विचारताना ज्या माणसाला काहीतरी माहिती आहे ना, त्याच्याबद्दल ह्याने अंदाजे उत्तर देऊन टाकलंय, असं बरोबर नाही. म्हणून बऱ्याच वेळा फॅक्च्युअल माहिती माहीत नसेल तर सर या विषयाचा मी अभ्यास केला नाही असं पोलाइटली म्हणता आलं पाहिजे. आणि ते एवढं ग्रेसफुली म्हणता आलं पाहिजे की अरे हा मुलगा प्रामाणिक होता, म्हणजे त्याचं उत्तर नाही आलं ह्याचं नाही वाईट वाटत, पॅनलला ह्याचं चांगलं वाटतं की अरे प्रामाणिकपणे त्यांनी 4-5 उत्तर छान दिली, एक प्रश्नाचं नाही उत्तर आलं पण हा मुलगा प्रॉमिसिंग होता, असं आपण चर्चा करतो ना पॅनलमध्ये की हा प्रामाणिक होता, त्याने बिनधास्त सांगितलं म्हणजे मी सर या विषयाचा अभ्यास केलेला नाही, संपलं. फक्त सांगण्याचा दृष्टिकोन हेच. दुसऱ्या एका विद्यार्थ्याला मी विचारलं दुसरा प्रश्न, आपल्याला हे येत नसतं असं म्हटलं. तर आता आपल्याला हे येत नसतं म्हणजे काय, म्हणजे हे सर्वकालिक सत्य आहे का काय आहे, बरोबर आहे नाही, आपल्याला येत नसतं म्हणजे काय. तर तो जे भाषा बोलतोय ना त्यातनं तो समोरच्याला काय कन्व्हिन्स करतोय की बाबा असे फालतू प्रश्न तुम्ही मला विचारू नका बाबा, असं म्हणायचंय का काय त्याला, असं आहे. डेफिनेटली सर, मी याच मुद्द्याकडे येणार होतो की भाषा जी आहे, आपले विद्यार्थी हे कोणी मराठवाड्यातला आहे, कोणी विदर्भातला आहे, कोणी कोकणातला आहे, त्यांना त्यांच्या बोलीभाषेमध्ये ते फ्लेवर असतात. मग मुलाखत देत असताना नक्की ती प्रमाण भाषा पेठेतली पाहिजे का ती त्यांच्या परिसरातली चालेल? एक मुद्दाम होऊन सांगायला पाहिजे तुम्हाला सगळ्या विद्यार्थ्यांनी. या वर्षीच्या आपल्या अध्यक्षा ताराबाई भवाळकर असं म्हणल्या की अशी प्रमाणभूत भाषा अस्तित्वात नाही. आणि मराठी भाषेचं हे वैशिष्ट्य आहे, कोकणी माणूस कोकणी भाषेत बोलला, फलटणचा माणूस सातारी भाषेत बोलला, कोल्हापुरीत बोलला, ते कानाला गोड वाटतं. आणि हे सगळं मिळून मराठीचं ब्युटी आहे. त्यामुळं अजिबात भाषा आर्टिफिशियली वळवायचा बदलायचा प्रयत्न करू नका. आपला असा अनुभव आहे की शहरात मुली राहायला आल्या तर 3 महिन्यांनी ओळखू येत नाही ओरिजिनल कोल्हापूरची, पण ती ओळखू कधी येते, ती ज्या मिनिटाला बोलायला लागते त्यावेळी कळतं यार हे पलूस मधली आहे का फलटणची आहे की कोल्हापूरची आहे, बरोबर आहे की नाही. तर मुलींमध्ये जे ट्रान्सफॉर्मेशन होतं ते मुलांमध्ये एवढं होताना दिसत नाही. पोरं रांगडे असतात आणि ते बिंदास त्याच्या भाषेत बोलतात, आणि त्याचा अजिबात न्यूनगंड बाळवायची गरज नाही. जी भाषा तुमची असेल, बरोबर आहे ना, त्या भाषेमध्ये तुम्ही बोललं पाहिजे, काहीच प्रॉब्लेम नाही. कदाचित असं असू शकतंय की पेरेंट्स पैकी एक जण नॉन महाराष्ट्रीयन, तेवढंच मॅच्युरिटी पॅनलमध्ये असते ना की घरामध्ये त्याच्या वेगळ्या 2-3 भाषांचं मिश्रण येते बोलण्यामध्ये. मुळात तुम्ही काय कन्व्हे करता मेसेज, हा मुद्दा आहे, बरोबर आहे ना. त्यामुळे अजिबात प्रमाणभूत भाषा आर्टिफिशियली कृत्रिमरित्या बोलायचा प्रयत्न विद्यार्थ्यांनी करू नका. बिनधास्त आपल्या भाषेत आपल्या शेडसह आपली काय वराडी बोली असू दे, नाही तर मराठवाड्यातली असू दे, नाही तर कोणती पण असू, त्या भाषेत बोला. फक्त बोलताना अभ्यासपूर्ण बोला, एवढा त्याचा अर्थ आहे. येस सर, म्हणजे भाषा ही केवळ माध्यम आहे, त्या माध्यमातून आपल्याला माहिती असणारी फॅक्ट्स, आपली मतं आणि आपला जी संवेदनशीलता आहे ती आपल्याला त्यांना कन्व्हे करता आली पाहिजे. एकदम बरोबर, कन्व्हिन्स करता आलं पाहिजे. येस सर. असाच आणखी एक महत्वाचा मुद्दा किंवा समस्या मुलांसमोर असते, आणि ती म्हणजे सर ज्या पदांचा पसंतीक्रम त्यांनी दिलेला असतो तो बऱ्याच वेळेस त्यांनी जो पहिला क्रमांक दिला त्याच्या भोवती बरेचसे प्रश्न फिरताना दिसतात. मला अगदी नवख्या विद्यार्थ्यांसाठीचा हा प्रश्न विचारायचा आहे की आता महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे बऱ्याच पदांची भरती या परीक्षेतून होते, पोलीस, महसूल, विकास आणि वेगवेगळ्या प्रकारचे. तर सर पसंतीक्रम देताना विद्यार्थ्यांनी कुठले निकष लक्षात घ्यावेत? पहिला मुद्दा. हल्ली गेल्या 2-3 वर्षामध्ये पसंतीक्रम देण्यामध्ये फार उलट सुलट पसंतीक्रम दिले जात आहे.
त्याचं मुख्य कारण असं आहे, मी सांगितलं तसं, की अभ्यासाऐवजी अवांतर गोष्टींचा अभ्यास विद्यार्थ्यांचा वाढला आहे, असं बिनधास्त तुम्हाला सांगायला काही हरकत नाही. आणि ते आम्हाला जाणवत आहे प्रशासनामध्ये. विशेषतः कुठल्या पदावर मी सतत चांगल्या पोस्टवर राहील हा विचार बाळगत चाललेला दिसतो मला. पहिल्यांदाच असं आहे की 2 विद्यार्थी माझ्याकडे सिलेक्शन झाल्यानंतर प्रेफरन्स देताना आले आणि चीफ ऑफिसरला देऊ का उपजिल्हाधिकारीपेक्षा असं विचारणा मलाच केली त्यांनी. मी त्याला अर्धा तास कन्व्हिन्स करत होतो की 2 मध्ये काय फरक आहे. उपजिल्हाधिकारी हे पद म्हणून जे एमपीएससीने दिलेले गुणानुक्रमाची जी पदं आहेत ना, ऍक्च्युली तसंच प्रेफरन्स द्यायला पाहिजे. वरचं पद वरचंच असायला पाहिजे. ते वरच्या पदाला तुम्ही तुमच्या शॉर्टकटसाठी, बरोबर आहे ना, तुम्ही वेगळा प्रेफरन्स दिला की त्याला एक वेगळा वास येतो, असं म्हणतो मी. आणि कशाचा येतो? करप्शनचा वास येतो, अगदी स्पष्टपणे सांगायचं. म्हणून ही मुलं असा प्रेफरन्स विचित्र देताना दिसतात. बीडीओ का नको? तर मला सेल टॅक्सला बरं असतं जरा. बरं असतं म्हणजे काय बरं असतं ते त्याला सांगता येत नाही. त्याला हे सांगता येत नाही की मी हा प्रेफरन्स का दिला. म्हणजे मुलात उलट सुलट प्रेफरन्स द्यायची काही गरजच नाही, जे लॉजिकल आहे. कारण शेवटी प्रेफरन्स कम मेरिट आहे किंवा मेरिट कम प्रेफरन्स आहे. सो आधी तुमच्याकडे मेरिट असलं तरच वरची पद द्यायला तुम्हाला मिळणार आहे. मेरिट नसलं तसं तुम्ही खाली येणारच आहे. तो उलट सुलट प्रेफरन्स द्यायचं काय कारण आहे? विशेषतः मी मुद्दाम सांगेल, कारण मी जेव्हा मुख्यमंत्र्यांकडे होतो त्यावेळी आपण स्पोर्ट्स कोट्यातून ज्यांनी आंतरराष्ट्रीय पारितोषिकं मिळाली त्या मुलांना नोकरीमध्ये थेट एमपीएससी परीक्षा न देता घेण्याचा निर्णय घेतला आपण महाराष्ट्र शासनाने. आणि तो पहिल्यांदा आपणच घेतला. असा निर्णय घेताना एका फाईलवर आम्ही असं लक्षात आणून दिलं की साहेब, हा जर स्पोर्ट्समध्ये एवढा मोठा आंतरराष्ट्रीय एशियन गेम्स खेळला आहे, बॉडी बिल्डिंग मध्ये आहे, तर यांनी स्पोर्ट्स मिनिस्ट्रीत यावं राज्याच्या आणि अजून तसेच खेळाडू घडवायचा प्रयत्न करावा. स्विमिंग मध्ये जर एशियन गोल्ड असेल तर ती मुलगी जर आम्हाला स्विमिंग मध्ये आली, स्पोर्ट्स डिपार्टमेंट मध्ये हे सगळे कोच आपल्याला लागतात, मग ती जर स्पोर्ट्स स्विमिंगची कोच झाली तर तिच्या हातून अजून 100 मुलं घडवली जातील. दुर्दैवाने मी मुद्दाम सांगतो तुम्हाला, अशा सगळ्या मुलांनी प्रेफरन्स देताना एक्साइज, डीवायएसपी आणि ARTO किंवा RTO अशी पदं दिली आहे. त्याला मी एका विद्यार्थ्याला मी समोर बसवला. त्याला मी म्हणलं, अरे तुझ्या हातून एवढे स्पोर्ट्समन घडते. नाही, मला काही झालं तरी ARTO पाहिजे. त्यांनी कित्येक मध्यस्थ घालून सगळ्या लोकांना कन्व्हिन्स करण्यासाठी लोकप्रतिनिधींकडे जाऊन शेवटी त्याने एकाने नायब तहसीलदार पद मिळवलं, बरोबर. आणि 2च वर्षामध्ये तो अँटी करप्शन मध्ये पकडला गेला. म्हणजे एक तर राष्ट्रीय खेळाडू आपण घालवला, त्याच्या हातून 10 खेळाडू घडले असते ते पण आपण घालवलं. कारण आयुष्याचं विजन येत नाहीये. त्या म्हणजे हा जो आहे ना, हा सुद्धा प्रेफरन्स बघितलं. आता अनुभवाने आम्हाला आता ना टपालामधले अर्ज वाचले तरी कळतंय, मुलं जेव्हा प्रेफरन्स उलटा सुलटा देत आहेत, बरोबर आहे ना, ते उपजिल्हाधिकारीला नाही म्हणतायत आणि ARTO वाला येस म्हणतायत. त्याला हे कळत नाही की उपजिल्हाधिकारी 22-23 वर्षात IAS मध्ये जाणार आहे, बरोबर आहे ना. ते त्याला माहित नाहीये ना. आज तो काय बघतोय, रस्त्यावर उभं राहून पैसे गोळा करता येतील का, असं जर तो थिंकिंग करणार असेल तर ह्याच्या प्रेफरन्स देण्यामागची भूमिका ही क्वेश्चनेबलच आहे. आणि हे आम्ही विचारणार असं एवढं तर शहाणपणा या प्रतिनिधींच्या समोर आहे, असं त्याचा अर्थ. पण सर काही वेळेस असंही होतं म्हणजे की विद्यार्थ्याची मागच्या परीक्षेमध्ये असिस्टंट BDO म्हणून त्याची निवड झालेली आहे. मात्र त्याचं स्वप्न हे डेप्युटी कलेक्टर हेच होतं. यावर्षी समजा तो परत मुलाखतीला गेला तर त्याने मग BDO हे पद टाकावं पहिल्या क्रमांकावर की DC म्हणून टाकावं? नाही, त्यांनी DC म्हणून टाकावं, नंतर BDO टाकावं. शेवटी मेरिट DCचं जास्त जाणारच आहे. म्हणजे असं आहे का की त्यांनी 1 नंबरला टाकल्यामुळे उलट होईल, तो DC ला इलिजिबल असताना तो BDO होऊन जाईल. तसं करायलाच नको त्यांनी.
मग याला संयुक्तिक कसं उत्तर द्यायचं? कारण जर विभागाने सदस्यांनी असं विचारलं की तुम्ही असिस्टंट बीडीओ आता आहात, तुम्ही बीडीओ म्हणूनच काम करा, असं काही नाही आहे. असं त्याला एक लॉजिक विद्यार्थ्यांनी सांगायला पाहिजे की मुळात राज्यघटनेनुसार प्रत्येकाला आपल्या आयुष्यात उन्नती करायचा अधिकार आहे. बरोबर आहे ना? एवढं वैचारिक उत्तर तर देता आलं पाहिजे. आणि असं असताना मला माझ्या चॉईस प्रमाणे हायर पोस्टवर जाण्याचा पण अधिकार आहे. आणि असं करत असताना मला IAS मध्ये प्रमोशनची संधी उपजिल्हाधिकाऱ्यामध्ये जास्त आहे. मी केवळ दुर्दैवाने मागच्या वेळेस कमी पडला अभ्यास आणि मी BDO झालो म्हणून मी BDOच आयुष्यभर राहावं ही अपेक्षा पण चुकीचीच आहे. असं बोलता आलं पाहिजे, काही प्रॉब्लेम नाही. येस. आणि डेफिनेटली. आणि मग बरेच विद्यार्थ्यांची आणखी अशी वर्गवारी आहे की जे ऑलरेडी जॉब करतात. मुलं काही शिक्षक आहेत, काही STA आहेत, कोणी मंत्रालयामध्ये ASO आहे. आणि मग हे विद्यार्थी पुढे आता राज्यसेवेच्या माध्यमातून परीक्षा त्यांना द्यायची असते. विशेष करून शिक्षकांच्या बाबतीत हा प्रश्न नेहमी असतो की तुम्ही ऑलरेडी शिक्षक म्हणून काम करताय आणि तुम्ही आता खूप मोठं काम करताय, तरी इकडे तुम्हाला काय यायचंय? तर अशा वेळेस या विद्यार्थ्यांनी काय आणि कशा प्रकारे तयारी केली पाहिजे? नाही, त्यांनी वैयक्तिक करिअरचा सुद्धा एक थोडा अभ्यास म्हणजे मी आता शिक्षक आहे, मी रिटायरमेंट होताना गट शिक्षण अधिकारी होईल. बरोबर आहे. मी उपजिल्हाधिकारी आता झालो तर माझ्या एका जिल्ह्यामध्ये जिल्हाधिकारी झाल्यावर 25 गट शिक्षण अधिकारी असतील आणि मी शिक्षणावर प्रभाव पाडण्यासाठी मोठा मला प्रयोग करण्यासाठी मोठा एरिया मिळेल. आणि हा जो दृष्टिकोन आहे हा त्यांनी सांगणं अभिप्रेत आहे. त्यांनी हे नाही सांगायला पाहिजे की मी असं का दिलं, त्याच्या अगोदर त्याचे हे बाहेरचे पैलू त्याला कळाले पाहिजे. डेफिनेटली. आणि आता काही पॅनलद्वारे हा एक प्रश्न विचारला जातोय सर, तो म्हणजे की उपजिल्हाधिकारी हे पद, मग त्यामध्ये आणखी काही पद जसं की SDM आणि SDO, तर यात काय फरक असतो सर? प्रांताधिकारी, उपविभागीय अधिकारी, उपजिल्हाधिकारी या पदांमधला काही फरक कसा? यामध्ये उपजिल्हाधिकारी हे केडर आहे, संवर्ग आहे. या संवर्गाचे अनेक पद आहेत. उदाहरणार्थ भूसंपादन करणारे एका जिल्ह्यामध्ये 15 ते 20 उपजिल्हाधिकारी असतात. जिल्हाधिकारी कार्यालयात निवासी उपजिल्हाधिकारी असतो जो कलेक्टरच्या शेजारी बसलेला असतो आणि तो रेसिडेंट डेप्युटी कलेक्टर म्हणून काम करतो आणि ते इतर उपजिल्हाधिकाऱ्याचं कोऑर्डिनेशन करतो. मग डिस्ट्रिक्ट सप्लाय ऑफिसर असतो जो पुरवठ्याचा सगळा एक म्हणजे थोडक्यात विषयाचे व्हर्टिकल्स आहे. भूसंपादनाचं एक व्हर्टिकल आहे, नंतर सप्लायचं एक व्हर्टिकल आहे, रोजगार हमीचं एक व्हर्टिकल आहे, इलेक्शनचं एक वेगळं आहे. सो त्याची पण एक गंमत आहे. म्हणजे आणि SDO जो आहे, प्रांताधिकारी जो आहे, तो सगळे विषय हाताळतो पण काही क्षेत्र हाताळतो. 3 तालुके 2 तालुके बोलतो. तर हे दोन्ही पद्धतीने आहे. म्हणजे एक तर तुम्ही विद्यार्थ्यांना सांगायला पाहिजे की विभागीय आयुक्त समजा, बरोबर, विभागीय आयुक्ताकडे 5 जिल्हे आहेत, पण तोच विभागाचा सचिव म्हणून बदली होऊ शकते त्याची. त्यावेळी तो एक व्हर्टिकल पण राज्याचं डिपार्टमेंट बघतो. सो त्याचं कार्यक्षेत्र मोठं होतं पण एकच विषय तो हाताळतो. विभागीय आयुक्त म्हणून 35 सचिवांचं काम तो करतो परंतु एरिया त्याचा कमी होऊन जातो. तर दोन्ही एकाच वेळी मोठं नाही होऊ शकत. हा मुद्दा आहे. त्याच्यामुळे काही फरक पडत नाही. 30-35 वर्षाच्या करिअर मध्ये तुम्ही कधी ऑफिसमध्ये काम करणार, कधी फील्डवर काम करणार आणि ह्यातूनच तुम्ही घडत जाता, तुम्ही बहुरंगी व्यक्तिमत्व होत जाता. म्हणून आता मी यशोदामध्ये पण त्यांना सांगतो की पोस्ट महत्वाची नाही आहे, तुम्ही त्या पोस्ट मध्ये किती जान आणता किंवा त्याच्यामध्ये किती चांगले रंग भरता त्याच्यावर तुमचं यश अवलंबून आहे. तुम्ही एका तालुक्याचं काम 3 महिने काम केलं आणि शेतकऱ्यांना असं वाटलं की अरे वा केवढा सुंदर अधिकारी होता, उगीच बदलून गेला, असं 100 तरी लोकांना वाटते की नाही तुम्ही तालुका सोडताना? याच्यावर तुमचं यश अवलंबून आहे. तुमचा पगार तर कोणीच कुठेही गेला कुठल्याही पोस्ट होतं पगार तर काही कमी होताना दिसत नाही. किंबहुना मी यशोदात आता शिकवतो पण विद्यार्थ्यांना की 30-35 वर्षाच्या करिअर मध्ये तुम्हाला 12 वर्ष चांगल्या पोस्ट मिळणार, 12 वर्ष मीडियम पोस्ट मिळणार, 12 वर्ष कदाचित तुम्हाला साईड पोस्टला वेळ मिळणार. पण साईड पोस्टला गेल्या गेल्या तुमचा स्वतःचा पण बी प्लॅन तयार पाहिजे की या काळात मी 4 पुस्तकं लिहील, मी त्याच्यामध्ये आपल्या आयुष्याचं सगळं चित्रण एकत्र करीन, मी त्या काळात 3 पुस्तकं लिहून काढीन, मी कदाचित वेळ संधी मिळाली रजा मिळाली तर जग फिरून घेईल, 4-5 देश फिरेल. असं का नाही होते? तर त्याला
मी सांगतो की त्याला वाचन कमी पडतंय मुलांचं. ब्रिटिश अधिकाऱ्यांनी हा भारत घडवत असताना आणि आपल्यावर रूल करता करता एवढ्या बारकाईने एवढ्या गोष्टी लिहिल्या की त्यातल्या 20% पण गोष्टी आपण मराठीत आणल्या नाही अजून. बरोबर आहे ना. गॅझेटियर ब्रिटिशांनी लिहिले, आम्ही गेल्या 100 वर्षात परत गॅझेटियर नाही लिहिले. केवढं मोठं काम आहे. असं विद्यार्थी म्हणताना दिसत नाही मला की मी तालुक्यात गेलो की पहिल्या 4 महिन्यात मी तालुक्याचं गॅझेटियर लिहून काढी. मी महाराष्ट्रातला पहिला माणूस होईल ज्यांनी तालुक्याचं गॅझेटियर लिहिलं. मग आता डिजिटल आहे तर मी हे डिजिटल तयार करेल आणि सगळ्या लोकांना पीडीएफ मध्ये ते उपलब्ध करून देईल. असं अँबिशन घेऊन का विद्यार्थी येत नाही असं आहे. तुम्ही आता जो डिजिटलचा मुद्दा उपस्थित केला त्याला सोडूनच प्रश्न असा आहे सर की मुलाखतीची तयारी करण्यासाठी जे विविध स्रोत आहेत त्यामध्ये आता इंटरनेट हा एक महत्वाचा स्रोत ठरतोय, पण त्याचे काही प्रोज अँड कोन्स दोन्ही पण आहेत, दुधारी तलवारी सारखं आहे. तसं त्याच्याबद्दल काय काळजी घेतली पाहिजे, जसं सोशल मीडिया असेल किंवा इंटरनेटच्या वेबसाईट्स असतील, तर त्याबद्दल थोडंसं मार्गदर्शन करा. आपल्याला असं दिसतं आता फेसबुक किंवा इंस्टाग्राम वगैरेवर जे शॉर्ट्स आणि हे येतात बऱ्याच वेळा ते मिसलिडिंग पण असतात आणि अनेक लोक माहितीचा एवढा जंजाळ तयार होत आहे की त्यातलं खरं कुठलं खोटं कुठलं हे मुलांना कळायला पाहिजे. म्हणजे त्याचं नुसतं थोडक्यात त्याचा फेस बघून लोकांनी ओपिनियन नाही ठरवायला पाहिजे. ही माहिती ऑथेंटिक आहे की नाही हे क्रॉस चेक करायला पाहिजे. बरोबर आहे. आपण आता बघतो ते थ्रेड येतो वर, अर्धवटच बातमी असते, अमुक अमुक गेले क्वेश्चन मार्क, तर ते पुढे काहीच नसतं. ते आतमध्ये बघतो तर तो गेलेलाच नसतो, फक्त आपला वेळ गेलेला असतो. आता हे कळेल का मुलांना की बाबा काय गेले, तर ते गेलं नाहीच, आपलाच वेळ गेला वाया, असं आहे. त्यामुळे ती काळजी घेतली पाहिजे आणि स्त्रोत निवडकच निवडायला पाहिजे. निवडक आणि एकाच विषयासाठी एक विद्यार्थी मला माहिती आहे जो माझ्या खोलीत अभ्यास करायचा, काही कारण नसताना प्रचंड वेळ तो वाया घालवायचा. तो युपीएससी करत होता, झाला चांगला ऑफिसर, परंतु त्याला IAS IPS न मिळता थोडे खालची सर्व्हिस IRS मिळाली, चांगलं करिअर झालं. पण त्याला एक सवय होती, तो असं वाचायला लागला, तो 5व्या पानावर आला, त्याने विचारलं की त्यांनी वाचलं की महाराष्ट्रातले सोशल रिफॉर्मर कोण कोण आहे. त्यात बाबा आमटेंचं वाचलं त्यांनी पॅराग्राफ, पुस्तक बंद केलं, रात्री एसटी पकडली, बाबा आमटेंना भेटायला गेला आणि त्यांच्याशी चर्चा करून आला 3 दिवसांनी. मी म्हटलं गरज काय आहे तुला, आता अभ्यास करायची गरज आहे की नाही. तर तो नाही ते फर्स्ट हँड इन्फॉर्मेशन घेण्यासाठी गेलो. म्हणजे त्यांनी जाताना 12 तास घालवले, येताना 12 तास घालवले. तिथे त्याला 20 मिनिटं फक्त बाबा आमटेंशी बोलता आलं. पण ह्या ज्या वयात अभ्यास करायचा होता त्या वयात असं जर तो का उद्या अमुक देवाचं नाव वाचलं की तो डायरेक्ट देऊळ बघायला गेला तर अभ्यासच बाजूला राहील, असं कसं करतात. निश्चितपणे सर, आपल्या या सध्या स्पर्धा परीक्षेमध्ये मुलींचं प्रमाण पण खूप वाढतंय आणि महाराष्ट्र शासनातर्फे सुद्धा आणि आयोगातर्फे सुद्धा ते प्रोत्साहन दिलं जात आहे. परंतु मुलींच्या काही स्पेसिफिक अशा काही समस्या देखील असतात. तयारी करत असताना मुलांच्या तुलनेमध्ये मुली अधिक सिन्सिअर हे नक्कीच आहेत, पण वेगवेगळ्या समस्यांना सामोऱ्या जातात. तर त्यांच्यासाठी काही स्पेसिफिक असं मार्गदर्शन करता येईल? आम्ही मुद्दाम होऊन यशोदामध्ये ते यांचं सिलेक्शन झालं की लग्नापासून सगळ्या विषयावर आम्ही ओपनली लग्नासह सगळ्या विषयावर चर्चा घडवून आणतो आणि याच्यावर ओपिनियन काही फॉर्म होतंय का या नवं जनरेशन. त्यांना आम्ही आता चित्र काढायला सांगतोय, संगीत शिकवतोय, म्हणजे पहिल्यांदाच आता एवढं व्हर्सेटाईल झालंय यशोदा, कारण त्यांचं सर्वांगीण पर्सनॅलिटी घडवण्यासाठी त्याचा उपयोग होतोय. राईट टू एज्युकेशन आल्यानंतर आता हे लक्षात आलं लोकांच्या की इंजिनिअरिंगची मुलांची डेव्हलपमेंट ही वन साइडेड होती. त्यांना आर्ट बद्दल काही माहित नाही, म्युझिक बद्दल काही माहित नाही, त्यामुळे तो एक चाकोरीबद्ध आयुष्य जगतोय. आम्हाला जो परिपूर्ण नागरिक घडवायचा आहे त्याच्यामध्ये अपयश आहे, म्हणून आता लॅटरल एंट्री अलाउड केली. बरोबर आहे, जगभर मध्ये ती होती, आत्ताशी आपल्याकडे आली. त्याचबरोबर आता ते म्हणताय संगीत आणि लोकल लँग्वेज याचे ऑप्शन आता इंजिनिअरिंगला दिले जातील. तसा विशिष्टपणे मुलींचे काही प्रश्न अधिकारी म्हणून येत आहेत. त्यामध्ये मुख्यतः काय आहे, मुलींना सगळ्यांना समजा उदाहरणार्थ पुणे डिव्हिजन मध्ये आल्या तर सगळ्यांना पुण्याला यायचं आहे. पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यापासून सगळ्या पदांना अशी भीती वाटते की रात्रीच्या वेळी समजा पूर आला
तर ह्या जर अधिकाऱ्यांनी फोनच नाही उचलले तर तो एकटा किती पळत बसेल. तर हे म्हणून ते बॅलन्सिंग करायला बघतोय आपण की बाबा सगळ्यांना पुण्यात टाकता येणार नाही. मग ते झालं की ते वशिलेबाजी करतायत आणि परत पुण्याला येऊन बघतायत, यायला बघतायत. सगळीकडे असं दिसतं आता की त्या डिव्हिजनल हेडक्वार्टरला मराठवाड्यातनं मुलगी सिलेक्ट झाली की औरंगाबादला, नाशिक डिव्हिजनची नाशिकला, पुणे डिव्हिजनची पुण्यामध्ये. असं जर आयुष्यभर 35 वर्षे एकाच जागेवर ते राहण्यासाठी वशिलेबाजी करायला लागले तर प्रशासन कोलमडूनच पडेल. आणि याबद्दल त्याच्या आधीच त्यांना माहिती असली पाहिजे की माझी तयारी पाहिजे बाहेर जाण्याची. रोडची कनेक्टिव्हिटी वाढते, रेलची कनेक्टिव्हिटी वाढते आणि त्या जिल्ह्यात जाऊन तिथलं कल्चर तो अनुभवतो की नाही. बरोबर आहे की नाही. तुम्हाला आता कुठेही महाराष्ट्रात 12 तासाच्या वर आता ट्रेनचं जर्नी नाही. तर तिथे जाऊन राहा, तिकडं पण जंगलांचा अभ्यास करा, तिकडे आदिवासींचा अभ्यास करा, तिथलं कल्चर माहीत करून घ्या. तर पहिल्या दिवशी अंडरटेकिंग द्यायचं की मी लोकसेवा आयोगामार्फत निवड झाली आहे माझी व महाराष्ट्रात कुठेही नोकरी करायची माझी तयारी आहे. त्याच्या खाली सही करतायत आणि दुसऱ्या मिनिटाला कुणाला तरी गाठतायत आणि पुण्यात बदली पाहिजे म्हणतायत. तर हे मुलींचे काही विशिष्ट प्रश्न आहे. त्याच्यामध्ये ठराविक ठिकाणी पोस्ट असणे. त्यांचं पूर्वीच्या काळी सर्रास म्हणजे मला वाटतं मी तर आयुष्यभर फॅमिली घेऊन फिरलो. आता ह्यांची संख्या कमी आहे. ते एकाच जागेवर फॅमिली करतायत आणि पुरुष लोक अधिकारी फक्त बदले जाईल तिकडे जात आहेत. त्याचं कारण असं आहे शैक्षणिक ऍडमिशन मुलांचं घेणं हे फार अडचणीचं झालं आहे. प्रत्येक जर 2 वर्षांनी शाळा बदलायची आणि त्याला पुन्हा डोनेशन द्यायची वेळ आली तर पगारच पुरणार नाही. मग हे असे काही रिअल प्रश्न आहे की ज्याच्यावर आपण असं काही केलं नाही की बदली झालेल्या लोकांना एक 10% कोटा ठेवावा की त्यांना स्थानिकरित्याच तिथे ऍडमिशन मिळालं पाहिजे. असं आपल्याला येत्या काळात निर्णय घ्यावे लागतील. कारण तसं जर नाही केलं तर हा प्रॉब्लेम तयार होणार. लोकप्रतिनिधींना सुद्धा महिला अधिकारी आली आहे की त्यांना ते अडचणीच होतं. कारण बऱ्याच लोकप्रतिनिधींना कधी पण कार्यकर्ता भेटला की रात्री 12 वाजता पण फोन करायचा असतो. बरोबर आहे ना. मग ते फोन उचलत नाही म्हटलं की ते म्हणतात ते बरोबर नाही अधिकारी आणि आम्हाला महिला अधिकारी नको असं म्हणायचं प्रमाण फार जास्त आहे. मग याच मुली परत येतात प्रशासनाकडे आणि म्हणतात पुरुषांना आमच्या बॅच म्हटल्या 8 लोकांना पोस्टिंग मिळालं, मला पोस्टिंग मिळत नाही. पण पोस्टिंग मिळाल्यानंतर संधी मिळाल्यावर त्याचं सोनं करताना दिसत नाहीत लोक. मग ते सगळं त्यांचं वैयक्तिक लाईफ बघताय. बरोबर आहे. शनिवार रविवारी पळून जात आहेत. आता जर नैसर्गिक आपत्ती आली शनिवार रविवारी तहसीलदार तिथे नसतील तर काय होईल त्या तालुक्याचं. बरोबर आहे की नाही. म्हणजे तुम्हाला पोस्ट पाहिजे, त्याचे फायदे पाहिजेत, पण त्याची कामं करायला नको, हे पण बरोबर नाही. असा मुद्दा आहे. म्हणजे क्षमता विकसित झाली पाहिजे. सर मला वाटतं की 2025 सुरू आहे आणि 26 मध्ये आपलं पुस्तकांचं अर्धशतक होईल नुकतंच आणि त्याबद्दल आमच्या खरं तर खूप खूप शुभेच्छा आणि आम्ही उत्सुक पण आहोत आणखी कुठली पुस्तकं तुमची येणार आहेत त्याबद्दल. तर मुलाखतीच्या कॉन्टेक्स्ट मध्ये विद्यार्थ्यांनी आपण जी लिहिलेली पुस्तकं आहेत त्यातली किमान कोणती पुस्तकं वाचलीच पाहिजेत, काही त्याबद्दल सांगाल का? 3 पुस्तकं मला वाटते फार उपयुक्त आहे मुलाखतीला जाताना. प्रशासनाच्या नव्या वाटा हे जे पुस्तक आहे ते आता UPSC इंटरव्ह्यूला जाणारी मुलं आणि MPSC दोघंही लोक वापरतात. त्यामध्ये काय आहे तर ते जे थिअरी वाचतात ते प्रत्यक्षात कुठं घडलंय का असं त्यांना जेव्हा प्रश्न विचारला जातो तेव्हा सांगण्यासाठी मुलांकडे आता मला वाटतं मराठीत एकच पुस्तक आहे. ते आहे प्रशासनाच्या नव्या वाटा. ते मी केलेल्या प्रयोगांचं पुस्तक आहे. मग त्याच्यात लातूरला पाणी पुरवठा केलेला जलदूत ट्रेनचा प्रयोग आहे. बरोबर आहे ना. अग्रणी नदीचं पुनर्जीवन आहे. तर ह्याच्यामुळे हा प्रयोग कसा केला, कोण स्टेक होल्डर होते, शेवटी हा रिसर्चचा अँगल पण त्यांना यायला पाहिजे. दुसरं पुस्तक आहे स्पर्धेच्या पलीकडे म्हणून एक पुस्तक मी लिहिलं. ते थोडं आत्मचरित्रात्मक जरी असलं तरी स्पर्धेच्या मुलांना थोडं मोटिवेशनल पुस्तक आहे. आणि उद्देश हाच आहे की किती पण स्पर्धा तुमची रूम पार्टनर बरोबर, मित्राबरोबर, वर्गातल्या मैत्रिणी बरोबर असली तरी तुम्ही स्पर्धेच्या पलीकडे डोकावलं पाहिजे. आहे की नाही. तुम्ही एक ठराविक लिमिट पर्यंत अभ्यास करताना परीक्षामध्ये स्पर्धा करा, पण यश मिळाल्यानंतर तुम्ही गरीबातल्या गरीब वर्ग मित्राला मैत्रिणीला न विसरता तुम्ही त्याला पण एनकरेज करू शकता का. 40% मार्क मिळाला माझ्या वर्गातला मुलाला मी असं म्हणू शकतो का अरे तुझं अक्षर किती छान आहे, तू मस्त कविता करतो, मी तुझा कविता संग्रह पहिला करायला मदत करतो.
असा विद्यार्थी बोलताना का दिसत नाही, हा एक मोठा प्रश्न मला पडतो. म्हणून मी मुद्दाम याचं नाव स्पर्धेच्या पलीकडे असं दिलंय. आणि तिसरं पुस्तक आहे मुलाखतीचे पैलू. कदाचित येत्या काळात आपण अजून अनेकांच्या अनुभवाच्या आधारे याला अजून जास्त रिफॉर्म त्याचं करू. डेफिनेटली सर, निश्चितच. म्हणजे आपल्याशी चर्चा करत असताना वेळेकडे आमचं कधीच भान राहत नाही आणि ही चर्चा सतत अशीच पुढे राहावी अशी आम्हाला त्या ठिकाणी अपेक्षा असते. परंतु वेळेच्या अभावी आपल्याला हा जो दुसरा भाग आहे तो आता थांबवावा लागतोय. पण आमची एक कळकळीची विनंती आहे सर तुम्हाला की एकूणच जी वेगवेगळी पदं आहेत त्या पदांच्या विषयी माहिती जी ग्राउंड रियालिटीची जी आहे, जर त्याच्याविषयीच एखादं पुस्तक जर लिहिता आलं तर आपल्या महाराष्ट्रातल्या तमाम विद्यार्थ्यांना त्याचा फायदा होईल. हा एक पहिला मुद्दा. आणि एक 4 ओळी आहेत मराठीतल्या कवितेतल्या की देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, घेता घेता एके दिवशी देणाऱ्याचे हातच घ्यावे. त्याचा संदर्भ वेगळा आहे सर, पण आम्ही भाग्यशाली आहोत की आम्हाला ह्या पुस्तक रूपातून तुमचे हात आमच्याकडे आलेले आहेत आणि तो हातांचा आशीर्वाद आमच्यावरती तसेच महाराष्ट्रातल्या प्रत्येक स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यावरती तुमचा असावा. त्याचबरोबर तुमच्या हातून आणखी अर्धशतकच नाही तर पुस्तकांचं शतक त्या ठिकाणी घडावं. आणि त्याच्या पलीकडे नुकतंच जे स्पर्धा शासकीय अधिकाऱ्यांच्या जे साहित्य संमेलन झालं होतं पुण्यामध्ये, त्याचे अध्यक्ष म्हणून तुम्ही होतात. तर आमची अगदी अखिल भारतीय जे मराठी साहित्य संमेलन आहे तर त्याच्या सुद्धा पदी तुमच्यासारखं व्यक्तिमत्व असावं अशी आमची मनोकामना आहे. त्याबद्दल आमच्या सर्वांच्या खूप खूप शुभेच्छा आणि आम्हाला असंच मार्गदर्शन तुमचं मिळावं आणि महाराष्ट्रातल्या सगळ्या विद्यार्थ्यांना त्यांची स्वप्न पूर्ण करण्यामध्ये आपली मदत व्हावी. पुन्हा एकदा सर आपले खूप खूप आभार. धन्यवाद. Thanks for watching. If you found this video valuable, don't forget to like, share and subscribe our channel. The Officer, your personal mentor.